आहे एकदम कुरकुरीत आणि तेवढीच खुसखुशीत कमी तेलकट उपवासाची बटाटा पुरी. एकदाच करून ठेवली की 2 दिवस व्यवस्थित राहते. आता उपवास असला की डब्याला नेमकं काय न्यायचं बराचसा प्रश्न पडतो. तर डब्यासाठी हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. तर रेसिपी प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत कमी साहित्यात आणि भरपूर टिप्ससह तुम्हाला दाखवलेली आहे. म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग सुरुवात करूया. आजची ही खुसखुशीत कमी तेलकट उपवासाची बटाटा पुरी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा 2 मोठ्या आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 1 किलो प्रमाणात उकडून सालं काढून आपण इथे बटाटे घेतलेले आहेत. इथे मी 1/2 किलो प्रमाणात बटाट्यांपासून दाखवलेला आहे. तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर प्रमाण तुम्हाला दुप्पट करून घ्यायचं आहे. आता उकडलेले बटाटे शक्यतो आपल्याला इथे किसून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये कुठेही राहणार नाही आणि पुरी फुलायला चांगली मदत होईल. बऱ्याचदा बटाट्याची पुरी आपण करत असतो, पण बटाटा जर अख्खा राहिला ना तर ती चपटी पुरी आपली होते, शिवाय जास्त तेल शोषून घेते. म्हणून शक्यतो बटाटा आपल्याला इथे उकडून किसूनच वापरायचा आहे. इथे आपण अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे. तुम्ही काश्मीरी बेडगी मिरची पावडर तुम्ही यामध्ये वापरू शकता. प्लेन मिरच्या असतात ज्यामध्ये अजिबात गरम मसाले नसतात. जर तुम्हाला ही मिरची पावडर चालत नसेल तर हिरवी मिरची पेस्ट किंवा मिक्सरला बारीक करून यामध्ये वापरू शकता. उपवासाला जिरं खात असाल तर हिरवी मिरची बरोबर थोडंसं जिरं सुद्धा बारीक करून यामध्ये घालू शकता. 1/2 चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता तुमचे जर 2 मध्यम आकाराचे किंवा 200 किंवा 1/2 किलो प्रमाणात बटाटे असतील उकडलेले तर त्याला बरोबर 1.5 कप किंवा वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ते 250 ग्राम प्रमाणात वरईचं किंवा भगरीचं पीठ घ्यायचं आहे, ज्यालाच आपण उपवासाचं पीठ किंवा फास्टिंग राईस म्हणतो. आता तुम्ही घरामध्ये तयार केलेलं घेऊ शकता किंवा तुम्ही रेडीमेड पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकेल. तुम्हाला जर राजगिराचं पीठ वापरायचं असेल किंवा शिंगाड्याचं पीठ वापरायचं असेल तर याऐवजी ते सुद्धा वापरू शकता. आणि 2 मिनिटांना पिठामध्ये बटाटा आणि चिली फ्लेक्स मीठ असेल छान एकजीव आपण असं चोळून घेणार आहोत. म्हणजे काय होतं, बटाट्याला स्वतःचं मॉइश्चर असतं, ओलावा असतो, त्यामध्ये हे चांगलं असं मळलं गेलं पाहिजे, ज्याने पुरीला टेक्स्चर आणि चव अगदी छान येते. तर ज्या कपने तुम्ही 1.5 कप भगरीचं किंवा वरईचं पीठ घेतलेलं होतं, अगदी त्याच कपने 1 कप आपण इथे गरम पाणी घेतलंय. भगर किंवा वरईच्या पिठाला ना चिकटपणा कमी असतो. तुम्ही साधं पाणी घालून हे मळायला गेलात तर ते चिरण्याची किंवा फाटण्याची तुटण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो गरम पाणी घालून हे पीठ मळून घेतलं की थोडासा त्याला चिकटपणा येतो आणि लाटताना किंवा थापताना ती फाटण्याची शक्यता तेवढी कमी असते. आणि पाणी वापरत असताना लागेल तसं